रत्नागिरी सिंधुदुर्ग तळ कोकणातील महत्त्वाचा मतदारसंघ। नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे सेना असा पारंपरिक सामना। मैदान एकाठी मारण्याचा उद्धव ठाकरे गटाला विश्वास, तर उद्धव ठाकरे गटाला चारी मुंड्या चित्त करण्याची नारायण राणेंना खात्री। अखेरीस मैदान राणेंनी मारलं असलं तर विधानसभा निहाय आकडेवारीने शिवसेना भाजपात नाराजीचे फटाके फुटू लागले। सिंधुदुर्ग जिल्ह्याने ठाकरेंना नेहमीच भरभरून दिले। आधी राणे शिवसेनेत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आणि रत्नागिरीवरही शिवसेनेचं एकाठी वर्चस्व होतं। राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेची पकड काहीशी ढिली झाली, मात्र कालांतराने पुन्हा शिवसेनेने आपली पकड पूर्ववत केली। विनायक राऊत हे सलग 2 वेळा खासदार झाले, तर नितेश राणे यांच्या रूपानं एकमेव आमदार राणेंना मिळाला होता। त्यावेळेस बदललेलं चित्र उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात। पूर्वी कणकवली मतदारसंघ सोडल्यास 5ही मतदारसंघ उद्धव यांच्या उमेदवाराला आघाडी देत होते। त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3ही विधानसभा मतदारसंघांनी महायुतीला पाठिंबा दिला, तर रत्नागिरीतील 3 मतदारसंघ उद्धव यांच्या पाठीशी राहिलेत। शिवसेनेचे कोकणातील बडे प्रस्थ आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघात महायुतीचा उमेदवार 10,000 मतांनी पिछाडीवर गेला। ही पिछाडी उदय सामंत यांच्यासाठी चिंतेची बाब आहे आणि तीच पिछाडी शिवसेना आणि भाजप युतीत बिब्बा घालणारी ठरते। रत्नागिरीच्या पिछाडीवरून शिवसेना आणि भाजप यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये फलक युद्ध चांगलंच रंगल्याचं पाहायला मिळतं। योग्य वेळी हिशोब चुकता करू असे इशारे देण्यात आले। राजापूर मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला आहे। उदय सामंत यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। वरिष्ठ नेत्यांकडून समज देण्यात आल्यानंतर आरोप थंडावले तरी भविष्यात हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे।